श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुमच्या देवघरातील जे कलश ठेवलेला आहे तर त्या कलशाचे तुम्हाला काय संकेत भेटतात किंवा त्या नारळाचे काय संकेत असतात, तर देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते आपल्याला कसे ओळखायचे. तर आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, तर ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास असतो, जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो. कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजे पंचमहाभूत आणि सुपारी म्हणजे स्थैर्य, आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. नारळाचं बाहेरचं कठीण कवच आपल्याला अहंकार दाखवतं आणि आतला शुभ पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा, त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तर तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. आता संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांचा आधार. तर आता या नारळाविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्याचा अर्थ काय. पहिला संकेत, नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचं चिन्ह आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेने ठेवला तर ते दैवी ऊर्जा शोषतो, टिकतो. आता दुसरा म्हणजे नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचे संकेत असतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. आता तिसरा संकेत म्हणजे नारळ अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात, त्रिशूल, स्वस्तिक किंवा डोळा, हे दैवी उपस्थितीचं लक्षण आहे. आता चौथं म्हणजे नारळातून हळूहळू पाणी गळतं, हे विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवा, नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो. जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहायचं. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी म्हणजे नारळ हे श्रीफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा का भक्ताला मोठं कर्ज होतं, नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्तीला नारळ स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रात सांगितलेले आहे. आता गरुड पुराणामध्ये नारळाला अमृतफळ म्हटलं जातं. आता वैज्ञानिक म्हणतात, नारळ 9 महिने पाणी टिकवतं कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात, पण श्रद्धेने ते दैवी बनतं. भक्तांनो, तर आपण नारळाकडे 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जर जप केला तर नारळाला चार्ज करेल आणि संकटे स्पष्ट करतील. जर नारळ हलकासा वाटला तर घर स्वच्छ करा, दान द्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. आता स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरांमध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारणतः नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिन्याने महिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा येत नाही, आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू कुणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नको, मी आहे श्रद्धेनुसार. हा कुलदेवतेचा संरक्षणाचा संकेत असा मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून जर विचार केला तर मन शांत. कदाचित घरावरचं संकट त्यामुळे स्वतःवर त्या नारळाने घेतलेलं असतं. अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा आणि कृतज्ञता व्यक्त करावी, कारण देव त्रास देण्यासाठी नाही तर त्रास दूर करण्यासाठी येतो. घरामध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं तेव्हा पाहून मनात प्रश्न येतो, का होत आहे. तर श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस असू शकतो, एखादी पूजाही राहून गेलेली असेल त्याची आठवण करून देणारा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, देवासमोर बसून मन मोकळे करावं आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. आता या स्वामी समर्थांचंच का जप करावं, तर अंतर्मनाला बळ मिळतं. भक्तांनी काही वेळा देवघरात बसल्यानंतर एक वेगळीच शांतता जाणवते, अंगावर हलकासा शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसतो तर आध्यात्मिक अनुभूती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला स्थैर्य मिळतं. कधी त्रिशूलासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार असतो, कधी टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो, जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणून देत आहे असे वाटत आहे. आता प्रत्येक संकेताकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात, अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील वाद कमी होतात, आजारपणा सुधारणा होते.
तसेच आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो हे कसं घडलं. श्रद्धेनुसार जेव्हा देवी संरक्षण घरावरती असते तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रगट होत असते. आता काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचं नाव ऐकू येतं. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे. आता काही घरात नारळ बदलायचं ठरवलं तरी मन तयार होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणवतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात शांत बसावं, कारण मनाला जे जाणवतं ते कधी शब्दात सांगता येत नाही, म्हणून ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या. कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळ तडा जाऊन 2 भागात विभागलं गेलं. त्यानंतर त्यांनी शांतपणे प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटलं. त्यांचा विश्वास होता की संकट त्याने स्वतःवर घेतलं त्या नारळाने. दुसऱ्या एका आजींचा अनुभव होता. त्यांच्या देवघरात नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही, याचं हे चिन्ह आहे. काही वेळा घरातील लहान मुले देवघराकडे आपोआप ओढली जातात. वृद्ध शांत होतात. स्त्रियांना पूजेची प्रेरणा वाढते. घरातील वातावरण प्रसन्न होतं. वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात दैवी वास आहे. तर अशा वेळी काही मोठं संकट येणार असतं, पण शेवटच्या क्षणी ते टळतं. आपण म्हणतो नशीब चांगलं होतं, पण श्रद्धेवर घरावर संरक्षण कवच असतं. म्हणूनच संकट दारात येऊन परत जातं. देवघरात एकटे बसल्यानंतर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं. ते दुःख नसतं, तर तो आत्म्याचा भार हलका होण्याचा तो क्षण असतो. जणू कुणीतरी आपलं दुःख ऐकत आहे आणि मन मोकळं होत आहे. तर काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात. घरातील वाद कमी होतात, कारण जिथे देवाचा वास असतो तिथे नकारात्मकता टिकत नाही. तर अशा वेळी आपण करायचं, सकाळी देवघरासमोर शांत उभं राहायचं. जास्त मागण्या करायच्या नाही, फक्त धन्यवाद म्हणायचं, कारण कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती असते. आणि नम्रता ठेवायचा, अहंकार सोडून द्यायचा. तर मन शुद्ध असावं लागतं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे, देव दूर शोधू नको, तो आधीच तुझ्या घरात आहे, फक्त विश्वास ठेव. तर आता एक अतिशय महत्त्वाचा भाग मनापासून ऐका, कारण इथेच आपण चुकतो आणि नंतर म्हणतो संकेत समजलेच नाही. तर आता कोणत्या चुका टाळायच्या आहे तर ते समजून घेऊया. सर्वात पहिली गोष्ट, नारळाची थट्टा करायची नाही. काही वेळा घरात कुणीतरी हसतं, म्हणतं, अरे वा, तर हा तर साधा नारळ आहे, यात काय विशेष. पण भक्तांनो, श्रद्धेच्या जागी विनोद केला की ऊर्जा कमी होते. देवघरात हलक्या फुलक्या गोष्टी चालतात, पण उपहास चालत नाही, कारण जिथे आपण विश्वास ठेवतो तिथे आदर हवा. दुसरी गोष्ट, देवघरात उभा राहून अंधश्रद्धा आहे असं बोलू नका. शंका असणं वेगळं आणि उपहास करणं वेगळं. तर मनात प्रश्न असतील तर शांतपणे समजून घ्या, पण देवासमोर नकारात्मक शब्द उच्चारू नका, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. आपण जसं बोलतो तसं वातावरण तयार होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खराब झालेला नारळ कचऱ्यात टाकू नका. तो काही साधा नाही, तर तो काही दिवस देवघरात पूजलेला असतो. त्याला आदराने विसर्जित करा. वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा. कृतज्ञतेने नमस्कार करा. आणि चौथी गोष्ट, देवघर अस्वच्छ ठेवू नका. धूळ साचलेली असते, दिवा विझलेला असतो आणि आपण म्हणतो घरात शांतता नाही. जिथे स्वच्छता तिथे सकारात्मक. देवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, पण स्वच्छ मन आणि स्वच्छ जागा हवी असते. तर लक्षात ठेवा, संकेत देतो, पण अहंकारामुळे माणूस दुर्लक्ष करतो. आपण जर नम्र राहिलो, आदर ठेवला आणि श्रद्धा जपली तर संकेत स्पष्ट दिसतात आणि कृपा अनुभवता येतात. म्हणून या चुका तुम्ही नक्कीच टाळायच्या असतात आणि देवघरासमोर अशा पद्धतीने चुकीचा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा नसतो. श्री स्वामी समर्थ.